नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। विरली खुर्दमध्ये घरफोडी 1,80,000ची रोकड लंपास, तक्रारदाराच्या पोलिसांकडून हलगर्जीपणाचा आरोप। विरली खुर्द येथे एका तरुणाच्या घरातील लोखंडी ड्रममध्ये ठेवलेले 1,80,000 रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे। मात्र या गुन्ह्याबाबत तपासकामी पोलीस कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे। पीडित श्रीकांत गजानन हर्षे वय 22 वर्ष हे कुटुंबियांसह विरली खुर्द येथे वास्तव्यास असून घरातील रोकड 26 नोव्हेंबरला लोखंडी ड्रममध्ये ठेवली होती। जमीन व्यवहारासाठी श्रीकांत याने 3,000 रुपये बाहेर काढत उर्वरित 1,80,000 रुपये ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवले होते। 2 डिसेंबर रोजी सकाळी पैसे काढण्यासाठी श्रीकांत स्वयंपाकखोलीतील ड्रम उघडण्यासाठी गेले असता ब्लँकेटमधील संपूर्ण रक्कम गायब दिसून आली। घरातील व्यक्ती, शेजारी व येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विचारणी केली असता कोणीही पैसे घेतल्याचे सांगितले नाही। तक्रारदार श्रीकांत हर्षे यांनी सांगितले की 2 डिसेंबर रोजी लाखांदूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले होते। पोलिसांनी त्यांच्याकडून लेखी तक्रार लिहून घेतली, मात्र कोणतीही चौकशी केली नाही। तसेच 2-4 दिवसांनी या असे सांगून त्यांना परत पाठवले। तक्रारदारांनी यावेळी पोलिसांना श्वान पथक बोलवावे अशी मागणी केली असता संबंधित कर्मचाऱ्याने आता घराघरात बऱ्याच लोकांची येणे जाणे झाली आहे, हातबोट लागले असतील, आता श्वान पथकाला बोलवण्यात अर्थ नाही असे सांगून तक्रारदारास निघून जाण्यास सांगितले, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे। त्यानंतर 5 डिसेंबर रोजी तक्रारदाराचा तोंडी रिपोर्ट अखेर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आला। तक्रारदाराचे म्हणणे आहे की जर पोलिसांनी 2 डिसेंबरलाच घटनेचे गांभीर्य ओळखून तपास वेगाने सुरू केला असता तर चोरटा वेढेतच सापडला असता। या प्रकरणात तक्रारदाराने 2 संशयित व्यक्तींविरोधात लाखांदूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे। पुढील तपास लाखांदूर पोलीस हे करीत आहेत। मी श्रीकांत गजानन हर्षे, राहणार विरली खुर्द येथील रहिवासी असून मी मजुरी करत आहे। मजुरी करताना थोडेफार पैशाची बचत करत राहिलो। आम्हाला विरली खुर्द शेती नसल्यामुळे सुरेश पितांबर कावळे यांच्याकडून 3,70,000 मध्ये 13 जागेचा सौदा केला आणि विक्री करून सुरेश पितांबर कावळे यांना पैसे देण्यासाठी ढाडू पाटील बँकमधून 1,40,000 कर्ज घेतला आणि काही 50,000 रिश्तेदाराकडून मागितला। शेत माझ्या जवळ 3,000 होते, ते 1,83,000 माझ्या जवळ ड्राममध्ये जमा करून ठेवले होते। त्यामधून 3,000 मागितले असता ड्राममधून काढून दिले। नंतर 10,000 मागायला 2 तारखेला माझ्याकडे आला। पैसे नाही, पैसे चोरी झाल्यास 2 तारखेला पोलीस स्टेशनमध्ये गेलो। माझ्याकडून कागदावर लिहून घेतला। मी कागद घेऊन आले। 3 दिवसांनी बोलावला। 5 तारखेला पुन्हा रिपोर्ट लिहून घेतला, परंतु अजून काही पत्ता लागला नाही। तर उचललेला कर्ज कसा देऊ, जमिनीचे पैसे कसे देऊ, मी कसा जीवन जगू।